नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मुंबईमध्ये आजी माजी मुख्यमंत्र्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता. महाराष्ट्र राज्याचे आजी माजी मुख्यमंत्री, आता आजी मुख्यमंत्री एकच त्यामध्ये होते, माजी मुख्यमंत्री खूप होते. नारायणराव राणे होते, अशोकजी चव्हाण होते, अजूनही काही आले होते आणि काही मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री आले नव्हते सोहळ्याला. परंतु यामध्ये प्रामुख्याने उल्लेख व्हायला होता तो सन्माननीय यशवंतरावजी चव्हाण यांचा, महाराष्ट्राचे शिल्पकार, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि महाराष्ट्राच्या प्रगतीची ज्यांनी एक आराखडा आखला आणि त्या दिशेने ज्यांनी वाटचाल केली असे, आणि आज जो महाराष्ट्र आपल्याला दिसतो आहे, ज्या महाराष्ट्राची जी प्रगती आहे, देशामध्ये महाराष्ट्राचं नाव आहे, त्यासाठी ज्यांचं सर्वोच्च योगदान लाभलेलं आहे, असे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणजे सर्वगुण संपन्न असलेले मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण. मंडळी, मुख्यमंत्री हे खूप होऊन गेले. संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर मुख्यमंत्री हे खूप होऊन गेले आणि प्रत्येक मुख्यमंत्र्याचं काही ना काही वैशिष्ट्य होतंच आणि असतं, ते खरं आहे. अगदी आत्ताचे देवेंद्रजी फडणवीस आहेत, हे एक प्रामाणिक माणूस आहे, प्रामाणिक मुख्यमंत्री आहेत, बुद्धिमान माणूस आहे, चातुर्य त्यांच्याकडे आहे, मुत्सद्दी आहेत, असे खूप त्यांच्याकडे गुण आहेत. मुख्य म्हणजे फडणवीस हे प्रामाणिक आहेत. पृथ्वीराज चव्हाणांचं म्हटलं तर पृथ्वीराज चव्हाण हे एक सज्जन माणूस, एक प्रामाणिक मुख्यमंत्री. अशोक चव्हाण एक चाणाक्ष मुख्यमंत्री, चतुर मुख्यमंत्री, मुत्सद्दी मुख्यमंत्री. शरद पवार साहेब हे अतिशय चतुरस्थ व्यक्तिमत्व असलेले मुख्यमंत्री होते, व्यक्तिमत्व आहेच. परंतु आणि त्यांचं वैशिष्ट्य असं की ते त्यांच्यामध्ये अनेक गुण आहेत की 18 तास काम करणारे, असे कष्ट घेणारे कार्यक्षम मुख्यमंत्री, चाणाक्ष चतुर मुख्यमंत्री. विलासराव देशमुख तेही एक चाणाक्ष चतुर मुत्सद्दी मुख्यमंत्री. नारायणराव राणे एक काम करणारा कष्टाळू मुख्यमंत्री. असे अनेक मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभलेले आहेत आणि त्यांचे म्हणजे त्यानंतर नाव मुख्य घ्यायचं तर शंकरराव चव्हाण साहेब, म्हणजे अशोकराव चव्हाणांचे पिताश्री. तर शंकरराव चव्हाण म्हटल्यावर अतिशय कडक, त्यांना हेडमास्टर म्हणायचे, कडक शिस्तीचे, अत्यंत कडक शिस्तीचे, शिस्तबद्ध, आदर्श गांधीवादी आणि प्रामाणिक मुख्यमंत्री म्हणून त्यांचा लौकिक होता. त्यांचा शिवाजीराव पाटील निलंगेकर काही काळ मुख्यमंत्री होते. मुख्य म्हणजे बॅरिस्टर अंतुले होते, बाबासाहेब भोसले होते. बॅरिस्टर अंतुलेंनी स्वतःचा काही ठसा उमटवला कोकणचा, त्यांच्यापर्यंत त्यांनी विकास नक्कीच केलेला आहे. तर अशा प्रत्येक मुख्यमंत्र्याचं काही ना काही वैशिष्ट्य राहिलेलंच आहे आणि सर्वांचंच योगदान हे महाराष्ट्रासाठी राहिलेलं आहे. त्याविषयी सर्वांविषयी आपण कृतज्ञता ही व्यक्त करायला हवीच. परंतु म्हणून ह्यांची आणि पहिले मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची तुलना होऊ शकेल का? तर मंडळी, अजिबात होणार नाही. यशवंतरावांचं व्यक्तिमत्व हे काही वेगळं होतं, जगावेगळं होतं, आगळं वेगळं होतं. यशवंतराव फक्त राजकारणी नव्हते, ते राजकारणी होते, त्यात समाजकारणी होते, अर्थकारणी होते, साहित्यिक होते, एक वक्ते होते, लेखक होते, चांगले वाचक होते. त्यांच्यामध्ये कोणते गुण नव्हते? एक अत्यंत सर्वगुण संपन्न, एक बहुश्रुत, बहुआयामी, चतुरस्त्र, अष्टावधानी, सहस्त्र पैलू असलेलं, भाषेवर उत्तम पकड असलेलं, भाषा प्रभू, मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत अशा भाषांचं अफाट ज्ञान असलेलं, अफाट व्यासंग असलेलं, अफाट वाचन असलेलं असं व्यक्तिमत्व म्हणजेच यशवंतराव चव्हाण. तेव्हा ह्यांची हा मुख्यमंत्री, कुठलेही मुख्यमंत्री त्यानंतरचे असू दे, त्यांची आणि यशवंतरावांची तुलना नाही ना या समहा. यशवंतरावांसारखा मुख्यमंत्री महाराष्ट्राला त्यांच्यानंतर लाभले तेवढ्या तोडीचा, तेवढ्या उंचीचा, तेवढ्या योग्यतेचा मुख्यमंत्री, तेवढी प्रगल्भता असलेला, तेवढी परिपक्वता असलेला, तेवढा दूरदृष्टिकोन असलेला, तेवढा द्रष्टा माणूस
एवढ्या मोठ्या उंचीचा माणूस मुख्यमंत्रीपदी महाराष्ट्राला लाभला नाही, हे 100% सत्य आहे. हे 100% सत्य आहे. पण यशवंतरावांचं व्यक्तिमत्व जे बहुआयामी होतं. काय त्यांचं व्यक्तिमत्व होतं, सर्वांग सुंदर असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. त्यांची वक्तृत्वशैली काय होती, त्यांचं अवांतर ज्ञान काय होतं, कोणत्या विषयाचा स्पर्श त्यांना नव्हता असं नाही, प्रत्येक विषयाचं त्यांना ज्ञान होतं. प्रत्येक विषय त्यांचा अभ्यास होता. ते विमानातून निघाले प्रवासाला, रेल्वेतून निघाले, एस टीतून निघाले, कुठेही प्रवासाला निघाले, त्यांच्याकडे अफाट स्वतःजवळ कोणतं ना कोणतं पुस्तक असायचं आणि त्या वेळेमध्ये ते पुस्तक वाचन करायचे. विठ्ठलराव गाडगीळ एकदा विठ्ठलराव गाडगीळ पुण्याचे माजी खासदार, काकासाहेब गाडगीळ यांचे चिरंजीव, ज्येष्ठ गांधीवादी नेते काकासाहेब गाडगीळ यांचे चिरंजीव विठ्ठलराव गाडगीळ, तेव्हा ते एकदा यशवंतरावांना भेटायला गेले. आणि यशवंतराव तेव्हा काय करत होते, तर एक जर्मन अभिनेता होता त्याचं चरित्र ते वाचत होते. विठ्ठलरावांनी त्यांनी लगेच सांगितलं, तुला हे चरित्र वाचलेस का, तू नाही वाचलेलं, ठीक आहे, मग हे माझं पुस्तक वाचून झालं की तू हे पुस्तक वाच. अशा अफाट व्यासंग असलेलं व्यक्तिमत्व. साहित्य संमेलनातली त्यांची भाषणं ऐका, ती किती सुंदर भाषणं आहेत. दुर्गाताई भागवत जेव्हा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा होत्या आणि आणीबाणी होती, त्या काळात यशवंतरावांनी स्टेजवर जाऊ नये असं अनेकांनी म्हटलं आणि त्या यशवंतरावांनी मान राखला. पण यशवंतरावांनी खाली स्टेजच्या खालीच सभेमध्ये म्हणजे लोकांमध्ये बसूनच तिथेच उभं राहून, खुर्चीतून उभं राहून जे भाषण केलं ते अफलातून आहे. ते उत्स्फूर्तपणे वाचून दाखवलेलं भाषण नाही, ते उत्स्फूर्त भाषण होतं. त्यामध्ये कित्येक शतकांचा मराठी भाषेचा इतिहासाचा आढावा घेतलेला आहे. मराठी भाषेचा इतिहासनी कौतुक गायले त्याच्यामध्ये वर्णिलेलं आहे. तेव्हा अशी प्रगल्भता ही यशवंतरावांकडे होती. यशवंतराव हे जेव्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथम साताऱ्याला गेले, कारण ते सातारा जिल्ह्यातच होते, कराड तालुक्यातले. तर साताऱ्याला गेल्यानंतर प्रथम त्यांनी काय केलं असेल, ते कुठे गेले असतील, त्यांच्या कार्यक्रमस्थळी गेले असतील का, त्याच्या विश्रामगृहात गेले असतील का, बंगल्यावर गेले असतील का, किंवा कुठल्या मोठ्या राजकारण्याच्या घरी गेले असतील का, तर नाही. यशवंतराव हे प्रथम सातारा शहरातील एका वाचनालयात गेले. बघा, मुख्यमंत्री यशवंतराव हे कुठेही सातारा शहरात प्रथमच गेले, आल्यानंतर प्रथम गेले तर ते एका वाचनालयामध्ये गेले आणि तिथे त्यांनी सर्व पुस्तकं तपासली आणि जी त्या वाचनालयामध्ये पुस्तकं नाही आहेत, तिथला जो ग्रंथपाल होता त्याला त्यांनी यादी काढून दिली, याच्यामध्ये ही पुस्तकं आणा. कारण वाचन संस्कृती ही वाढली पाहिजे, विकसित झाली पाहिजे, समाज आमचा अधिकाधिक विचारशील झाला पाहिजे, तो प्रगल्भ झाला पाहिजे. आणि समाज प्रगल्भ कसा होईल, तो वाचनाने होईल, चिंतनाने होईल. असं यांचं चिंतनशील, बहुश्रुत, बहुआयामी, एक वेगळ्या उंचीचं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. त्यांच्या उंचीपर्यंत पोचणारा मुख्यमंत्री झाला आहे का महाराष्ट्रामध्ये, तर प्रामाणिकपणे सांगायचं तर नाही. ते स्वतः स्वातंत्र्य सेनानी तर होतेच. यशवंतरावांना खरं तर वेगळा एक व्हिडिओ बनवावा लागेल, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा धांडोळा आढावा घेण्यासाठी एक वेगळा व्हिडिओ बनवावा लागेल आणि तो आपण बनवूही. परंतु आज फक्त मुख्यमंत्री म्हणून सांगायचं झालं तर अशा अनंत घटना सांगता येतील की स्वातंत्र्य सेनानी मुख्यमंत्री असतानाचा फक्त एक किस्सा छोटा सांगतो की हे कराड जिल्ह्यामध्येच एका तालुक्या ठिकाणी एक कार्यक्रम होता यशवंतराव मुख्यमंत्री झाल्यानंतर, आणि तिथे त्या काळामध्ये गांधीजींनी चलेगाव चळवळ जी दिली, हळी दिली, त्यानंतर यशवंतराव भूमिगत झाले आणि ते का तिथे शिंप्याच्या घरात ते राहिले होते आणि नंतर त्यांना पोलिसांनी पकडून नेलं. तर त्या शिंपी समाजाच्या घरात त्यांना आश्रय मिळाला, त्याचं त्यांनी तिथं उल्लेख केला सभेमध्ये. आणि ते इथं आलेलं आहे का, तर ते गृहस्थ उभे राहिले, ते थोडेसे वयस्कर झाले होते. लगेच यशवंतरावांनी त्यांना जवळ बोलवलं. शिंपीमध्ये ते टेलर होते, ते टेलरच्या घरी ते त्यांना आश्रय मिळाला होता. तर लगेच त्यांनी त्याला जवळ बोलवलं सभेमध्येच आणि त्याला जवळ घेतलं, त्यांची सगळी विचारपूस केली. स्वतःच्या खिशातले लगेच पैसे त्याला त्यांच्या खिशात काढून दिले आणि त्यांच्या मुलाला त्यांनी नोकरी दिली. तर असे यशवंतराव सहृदयी, असे भावनाशील, परोपकारी, समोरच्याची दखल घेणारे, कृतज्ञता असणारे, जाणीव असणारे, असं यशवंतरावांचं व्यक्तिमत्व. त्यामुळे हा एक वेगळ्या उंचीचा असा हा यशवंतराव म्हणजे हे असे मुख्यमंत्री आपल्याला पहिले मुख्यमंत्री लाभले.
मंडळी, यशवंतरावांसारखे आपल्याला महाराष्ट्राला पहिले मुख्यमंत्री लाभले हे आपलं सर्वांचं नक्की भाग्य. मंडळी, यावर आपला काय अभिप्राय आहे आपण जरूर नोंदवावा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.